विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचा मॅथ्स पाहतोय. त्यातला पहिला धडा आहे, आपला पहिलं चॅप्टर आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन. त्यातला स्वाध्याय पाहतोय आपण. स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, 30,008 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा उपयोग करून कशी लिहितात. किती लिहायचे बघा आपल्याला, 30,008. मग आपल्याला शेवटचं घर असते बघा कुणाचं, एककचं. त्यानंतर येते कोण, दशक. त्यानंतर येते कोण, शतक. नंतर कुणाचं असते, हजार. आणि नंतर कुणाचं असते, दशहजार. मग काय करायचं बघा आता आपल्याला, याच्यामध्ये संख्या भरायची आहे. कोणकोणत्या संख्या भरायच्या आहे, काय सांगितलं, 30,000. हजारांच्या घरामध्ये किती भरायची आहे, 30. मग इथे लिहिले आपण 30. कॉमा देऊन काय सांगितलं, शेवटी फक्त किती पाहिजे आहे, 8. म्हणजे काय, एककच्या घरामध्ये किती येईल, 8. आणि दशक आणि शतकचं घर आपलं काय असेल, खाली असेल. खाली म्हणजे काय, 00 असतील तिथे 00 असतील. आणि हा ऑप्शन 30,008 म्हणजे 30008 किंवा 30008 ही संख्या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लिहायची, आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायची आहे. कशी लिहिता येईल मग, 30,008. याचा ऑप्शन किती आला, 2. नंतर पुढचा प्रश्न आपला, 5,135 वजा 467 या वजाबाकीचे उत्तर पुढीलपैकी कोणते. मायनस करायचे आपल्याला, सबट्रॅक्शन किती आहे, 5,135. त्याच्यातनं किती मायनस करायची आहे, 467. मायनस करायचं आहे बघा. काय करणार आपण, 5 मधनं 7 जातील का, नाही. मग 5 चे किती करायला लागतील आपल्याला, 15. इथं जर का एक कॅरी घेतला तर इथं 3 चे किती होऊन गेले, 2. मग आता 15 मधनं 7 गेले, किती उरले आपले, 8. 2 मधनं 6 जात नाही, परत करायला लागतील किती, 12. इथनं एक कॅरी घेतला तर किती झाले, 0. 12 मधनं 6 गेले तर 6. त्यानंतर 0तनं 4 जात नाही, परत किती करायला लागतील, 10. इथे किती होऊन जातील, 4. 10 मधनं 4 गेले तर 6. आणि इथे खालती काय उरला, 4 जसाचा तसा. काय उत्तर आलं, 4668. म्हणजेच 4668 उत्तर आलं आपलं, जो ऑप्शन आहे आपला पहिला. पुढचा प्रश्न आहे, एक संख्या दिलेली बघा आपल्याला, हे बघा इथे 98,584. आणि आपल्याला विचारलं हिला अक्षरांमध्ये मराठीत कसं लिहाल. मग कसं लिहू आपण मराठीमध्ये, इथं काय सांगता येईल आपल्याला, हजारांच्या घरामध्ये किती आहे, 98. 98 ला मराठीत काय म्हणतो आपण, 98. 98,000 हे किती झाले, 584. मग 98,584 कुठं लिहिलं आपल्या, ऑप्शन सेकंड मध्ये किंवा 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा आपल्याला पुढीलपैकी अयोग्य जोडी निवडायची. अयोग्य म्हणजे काय, चुकीची जोडी आपल्याला काढायची. मग पहा बरं, 627 ला 627 किंवा 627 असंच लिहिता येईल. त्याच्यानंतर 1966 ला पाहिजे, 1 आला मराठीमध्ये, 9चा 9 आला, 6 आला, इथे पण 6 आला, इथं पण 2 0 0 4 4 6 आणि 5. चौथा जो ऑप्शन आहे बघा आपला, ह्या चौथ्या ऑप्शन मध्ये बघा, इथे 2 तर 2 येतोय, 7चा 7 येतोय, पण इथे 9 पाहिजे होते, इथे किती आलाय, 1 आलेला आहे. म्हणजे आपलं अयोग्य ऑप्शन किंवा चुकीचं ऑप्शन कोणतं असणार आहे, 4 नंबरचा आपला आन्सर असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा, एक चित्र दिलेलं आहे आपल्याला. या चित्रांमध्ये काय बघा, 4 लाईनी दिलेल्या, यांच्यामध्ये आपल्याला मनी टाकून दिलेले किंवा गोल टाकून दिलेले बघा, सर्कल टाकून दिलेले. आणि त्या ज्या पण संख्या असतील त्यांना काय स्वरूपात लिहायचं, आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून लिहायचा आहे. मग इथं मोजावर किती आहे, 1 2 3 4 आणि 5. मग 5 आंतरराष्ट्रीय मध्ये कसे लिहिणार, 5. नंतर 1 2 3 4, मग नंतर 4, नंतर 1 2 3, मग 3,
आणि 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6. काय संख्या आली आपली 5436. कोणता ऑप्शन आहे? थर्ड ऑप्शन आहे बघा आपला. नंतर पुढचा प्रश्न आलाय बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? काय सांगितलं बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 4 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे काय? सगळे 9 9 9 आणि 9 हे 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे. नंतर आता 3 अंकी सर्वात लहान संख्या. 3 अंकी सर्वात लहान म्हणजे किती आहे? 100. हे सर्वात लहान आहे. यांच्यातला फरक विचारलाय म्हणजे काय करायचं आपल्याला? मायनस करायचं आहे. 9 मधनं 0 गेले 9, 9 मधनं परत 0 गेले तर 9, 9 मधनं 1 गेला तर 8 आणि हा 9 जसाचा तसा. काय आलं? 9899. मग 9899 कोणता ऑप्शन आला आपला? दुसरा ऑप्शन आला. पुढे बघा 7वा प्रश्न दिलेला आहे, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा आणि तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? खालती एक आकृती दिलेली बघा आपल्याला, याचं निरीक्षण करायचंय. मग बघा ह म्हणजे काय पकडून चालू आपण? 1000. 1000 किती आहे? 1 2 आणि 3 म्हणजे किती आले? 3000. द म्हणजे काय? दशक. दशक स्थानी किती आहे? 1 2 आणि 3. 3 दशक म्हणजे किती झाले? 30. बघा हे 3000 का लिहिले आपण? 1000चे 3 बॉक्सेस होते म्हणून आपण 3000 लिहिले. दशकाचे सुद्धा 3 बॉक्सेस होते. एक दशक म्हणजे काय? 10 आणि 10 गुणिला 3 म्हणजे किती झाले? 30. आता यांना पूर्ण आपल्याला लिहायचं आहे, मग यांची ऍडिशन करू बघा आपण. किती झाले? 0 0 आणि 3 किती? 3 परत 0 आणि इथला 3 म्हणजे काय उत्तर आलं आपलं? 3030. मग 3030 कोणता ऑप्शन आहे आपला? सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. नंतरचा प्रश्न विचारलाय बघा, म्हटलेला आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आपले? 10. किती आहे? 0 पासून तर 9 पर्यंतचे किती सापडतात आपल्याला? ते 10. आणि देवनागरी मध्ये संख्या चिन्हे किती आहे? परत 0 पासून तर 9 पर्यंत. हे पण किती सापडतात? 10. यांच्यातला काय काढायचं आपल्याला? फरक काढायचा आहे. मग 10 मधनं 10 गेले किती उरले? 0. काय उत्तर पाहिजे आपलं? 4 नंबरचं उत्तर पाहिजे, 4 नंबरचं उत्तर पाहिजे. बघा आपल्याला काय सांगितलं? संख्येच्या एकक स्थानी सांगितलं आपल्याला. मग संख्येच्या एकक स्थानी 9 आला पाहिजे बघा. संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 9 आहे. मग शेवटी किती आलंय? 9. दशक शतक आणि हजार स्थानी किती आहे? 8 5 आणि 7. मग 8 5 आणि 7 कोणती संख्या तयार झाली? 7589. कोणता ऑप्शन आला आपला? थर्ड ऑप्शन आला. पुढचा प्रश्न बघा आपला, आपल्याला विचारलाय 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 999. पण आपल्याला कोणती संख्या विचारली? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? इव्हन नंबर. शेवटी काय आलं पाहिजे? 0 2 4 6 किंवा 8 आले पाहिजे. मग याच्यातली मोठी विचारली आपल्याला म्हणजे याच्यातनं मायनस केला किती येणार? 998. 998 दोन ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला कोणत्या याच्यातलं पाहिजे आहे? आंतरराष्ट्रीय चिन्हातलं पाहिजे आहे. म्हणजे कितवं उत्तर येईल त्याचं? चौथं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, 3277 वर प्लस करायचे आपल्याला किती? 4503 करायचं. काय करणार मग आपण आता? लिहून घ्या बघा. 3277 याच्यात बेरीज करायची, ऍड करायची आपल्याला किती? 4503. पॉवर 7 आणि 3 म्हणजे 7 आणि 3 10. चला येतो आहे 1. 7 आणि 1 8. 2 आणि 5 7. 3 आणि 4
7. काय उत्तर आलं आपलं 7780. आपल्याला याच्यात आंतरराष्ट्रीय मध्ये लिहायचं असेल तर 778 आणि 0. कोणता ऑप्शन आहे? पहिला ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? किती लिहायची आपल्याला? 7500. 7500 म्हणजे किती झाले? 7500. 7500 कसं लिहिणार? 7500 आंतरराष्ट्रीय मध्ये 7500. कोणता ऑप्शन आहे आपला? दुसरा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारी संख्या कोणती? एकदा दिलेला आहे 3521, नंतर आहे 6789, नंतर आहे 5634 आणि नंतर आहे 8200. बघा, 3 ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या संख्या काय आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हा स्वरूपात आहे. आणि ही उरलेली एक संख्या दिलेली आहे ही देवनागरीमध्ये आहे. मग आपल्याला गटात न बसणारी म्हणजे जी वेगळी आहे ती कोणती? 5634 जी देवनागरी मधली होती ती. कितवा ऑप्शन आहे आपला? तिसरा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला 21826 म्हणजेच 21826 ही संख्या देवनागरीमध्ये लिहायची आपल्याला. मग कसं लिहिणार पहा बरं? 21826 दिलेले आहे. हा 2 मराठीतला, मग 1, मग 8, मग 2 आणि 6. कोणता ऑप्शन आहे हा? पहिला ऑप्शन आहे आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 79654. लिहून घेऊ बघा आपण 79654. याच्यात शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा काय आलेला आहे? 6. या 6ला कशात लिहायचं आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. 6 कसा लिहितात? 6. कोणता ऑप्शन आला आपला? 2 नंबरचा ऑप्शन आला. पुढच्या प्रश्नात काय दिलं आपल्याला? पुढीलपैकी कोणत्या जोडीत संख्या व तिचे वाचन योग्य नाही? म्हणजेच आपल्याला संख्या लिहून दिलेली बघा आणि इकडे तिचं वाचन दिलेलं आहे. मग हे किती आहे? 9563. बरोबर आहे बघा. नंतर 2748 हे सुद्धा बरोबर आहे बघा. 3171 ते पण बरोबर आहे बघा. आणि 4589 त्याच्याऐवजी 4579 लिहिलेलं आहे. हे चुकीचं ऑप्शन आहे आणि तेच आपल्याला निवडायचं होतं जे योग्य नाही ते. की तो ऑप्शन आला आपला चौथा ऑप्शन आला. पुढचा प्रश्न विचारला बघा आपल्याला, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्यांची बेरीज किती? मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहे? 0 पासून तर 9 पर्यंत म्हणजे टोटल किती झाले ते? 10 झाले. देवनागरी संख्या चिन्ह किती आहे? 0 पासून तर 9 पर्यंत म्हणजे हे सुद्धा किती आहे? 10. यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. म्हणजे 10 + 10 किती झाले? 20. काय ऑप्शन आला आपला? 20 हे आपलं बरोबर उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो.